हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल मॅथ के सर. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 क्लास 9 चॅप्टर नंबर 1 सेट्स हे पाहणार आहोत. तर याआधी आपण याचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. तर आता प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं पहिलं एक्झाम्पल आता पाहूया आपण. याच्यात काय म्हटलेलं आहे आपल्याला की नंबर ऑफ ए इज इक्वल टू 15. क्वेश्चन नंबर 1 पाहूया आपण आता यातला. त्यात काय म्हटलं आहे, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 15 हे गिवन डेटा आहे, क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेला आहे. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 15, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 29. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 29. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, नंबर ऑफ ए intersection b is equal to 7. then find काय म्हटलंय, नंबर ऑफ b is equal to क्वेश्चन मार्क. तर आपल्याला याचा फॉर्म्युला आहे गिवन, सोपा फॉर्म्युला आहे. काय आपल्याकडे फॉर्म्युला, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी है ना. म्हणजेच आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेशन. म्हणजेच ह्याच्या व्हॅल्यू पुट करा. 29 हे किती, 15 इन नंबर ऑफ बी किती गिवन नाही आहे, आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी 7 आहे है ना. म्हणजे 29 मायनस हे प्लस आहे, इकडे दोन काय होईल, मायनस 15 आहे, मायनस आहे इकडे येऊन प्लस 7 इज इक्वल टू नंबर ऑफ बी. म्हणजेच हे किती येणार आहे आता, 29 15 मायनस 7 म्हणजेच टोटल किती आलं, 21. म्हणजे नंबर ऑफ पी इज इक्वल टू किती आलं, 21. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 वर्ड प्रॉब्लेम आहे. त्यात आता वर्ड प्रॉब्लेम जेव्हा येईल तेव्हा लक्षात एक गोष्ट काय लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. जर अँड हा शब्द आला, म्हणजेच ह्याच्यात सपोज आता हू ड्रिंक्स कॉफी अँड टी बोथ, जर असं असेल, अँड असेल, बोथ असेल, तर त्याला आपण काय वापरायचं आहे, इंटरसेक्शन असेल. ठीक आहे. म्हणजे अँड आहे, बोथ आहे, ह्या टाईपचे जर वर्ड्स आले तर आपण ह्याला काय वापरणार आहेत, इंटरसेक्शन. ठीक आहे. म्हणजे जिथं जिथं येईल दोन्ही वर्ड्स तर तिथं काय असेल, इंटरसेक्शन येईल. हे मी सांगेल तुम्हाला पुढे. आता क्वेश्चनमध्ये काय म्हटले बघूया आपण. इन ए हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट्स. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 आहे. ह्यात इन ए हॉस्टेल देअर आर किती म्हटलं आहे, 125 स्टुडंट्स, आउट ऑफ विच 80 ड्रिंक्स टी है ना. 80 काय करतात, टी ड्रिंक्स करतायत. ठीक आहे. देन काय म्हटलं आहे, 60 ड्रिंक्स कॉफी. 60 काय आहेत, कॉफी आहेत, कॉफी पिणारे लोक आहेत 60. आणि 20 काय आहेत, तर बोथ ड्रिंक अँड वॉट कॉफी. म्हणजे 20 काय आहेत, सॉरी ड्रिंक नाही, टी अँड कॉफी असेल, बोथ काय, टी अँड कॉफी. ठीक आहे. म्हणजेच ह्याला आपण काय म्हणू शकतो, आता ह्याला वर्ड्स घेऊ. 125 इज द टोटल काउंट आहे, म्हणजेच टोटल काउंट असेल, म्हणजेच ह्याला काय म्हणू आपण, युनियन सेट किंवा सॉरी युनिव्हर्सल सेट म्हणूया आपण ह्याला है ना. हे काय ह्याला युनिव्हर्सल, म्हणजे टोटल 125 स्टुडंट्स आहेत, त्यातले 80 टी पित आहेत, 60 कॉफी पित आहेत, आणि टी आणि कॉफी दोन्ही मिळून किती, 20 आहेत. ठीक आहे. मग आता याला आपण नंबर ऑफ काउंट मोजूया. नंबर ऑफ यू किती असेल, मग 125 असेल. देन नंबर ऑफ टीला आपण टी घेऊया, कॅपिटल टी. नंबर ऑफ टी किती असेल मग 80. देन कॉफीसाठी नंबर ऑफ सी असेल, ते किती असणार आहे, 60. आणि आता टी अँड कॉफी आलं आहे. मग आता जिथं अँड असतं किंवा बोथ असेल तर आपण काय घ्यायचं आहे, इंटरसेक्शन. म्हणजेच हे काय असणार आहे, नंबर ऑफ कोणाचं इंटरसेक्शन आहे, टी आणि कॉफीचं. टी आणि कॉफीचं इंटरसेक्शन म्हणजेच काय, टी आणि सी. म्हणजेच टी इंटरसेक्शन सी किती गिवन आहे आपल्याला, 20 गिवन आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सोल्युशनमध्ये लिहू शकता. लेट यू बी द वॉट युनिव्हर्सल सेट ऑफ स्टुडंट्स इन अ हॉस्टेल. ठीक आहे. देन काय, टी बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू ड्रिंक्स टी and C with the set of students who drink coffee. ठीक आहे. whereas T intersection C is the set of
स्टुडंट्स हू ड्रिंक्स कॉफी अँड टी बोथ. ठीक आहे, हे तुम्ही सोल्युशनमध्ये लिहून घ्या. देन आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी ह्याचा एक वेगळा फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला मी सोल्युशनमध्ये देईल. सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या टाईपचे जेव्हा एक्झाम्पल असतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गिवन काय, टी इंटरसेक्शन सी गिवन आहे. तर आपल्याला फॉर्म्युलानुसार काय आपल्याला पाहिजे, युनियन पाहिजे. इंटरसेक्शन गिवन आहे तर युनियन फाइंड आउट करायचं. हे प्रत्येक वेळी काढून घ्या म्हणजे तुम्हाला सोल्युशन सोपं जाईल. आता आपण काय करून घेऊया, नंबर ऑफ टी युनियन सी ह्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे काय माहिती असेल सगळ्यांना. आता नंबर ऑफ टी प्लस नंबर ऑफ सी मायनस नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी. आता नंबर ऑफ टी किती, 80, सी 60 मायनस 20 मीन्स किती होईल. आता हे 80 + 60 140 + 20 120 म्हणजे किती असणार आहे 120. मीन्स नंबर ऑफ टी युनियन सी काय असणार आहे 120. आता युनियन आहे म्हणजेच काय असणार आहे, हे दोन्ही सुद्धा किंवा आयदर ऑर हे ड्रिंक करत असतील. म्हणजे 120 स्टुडंट्स असे आहेत की जे काय करतायत, हू ड्रिंक्स टी ऑर कॉफी सायमल्टेनियसली. ठीक आहे, म्हणजे 120 स्टुडंट असे आहेत की जे टी किंवा कॉफी ड्रिंक करतायत. आउट ऑफ 125 पैकी 120 असे लोक आहेत की जे टी किंवा कॉफी म्हणजे काहीतरी पिणार आहेत, ते आयदर टी ऑर कॉफी. आपल्याला फाइंड काय करायचं, हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. आता आपल्याला इथं ओरल इथं सांगता येतं 125 आहेत, त्यातले 120 जण काही ना काहीतरी पिणार आहेत, वेदर इट इज टी असेल किंवा कॉफी असेल. मग राहत आहे किती, 5 स्टुडंट असे आहेत की जे काहीच नाही पिते, टी पण नाही कॉफी पण नाही, मे बी मिल्क पित असतील आहे ना. पण ते आपला क्वेश्चन नाही आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करा, मग त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी म्हणजेच काय, नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. ठीक आहे, मग आता ह्याचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, नंबर ऑफ यू मायनस नंबर ऑफ वॉट टी युनियन सी म्हणजेच काय इज इक्वल टू नंबर ऑफ यू मायनस नंबर ऑफ टी युनियन सी. म्हणजेच किती, नंबर ऑफ यू 125 मायनस किती 120 म्हणजेच किती असणार आहे 5 म्हणजे 5 असे स्टुडंट आहेत हू डू नॉट ड्रिंक ऑर टी ऑर कॉफी. हे लक्षात आहे. हे एकदा रिपीट बघा तुम्ही पॉज करून, कारण हे थोडं कन्फ्युजिंग आहेत हे एक्झाम्पल सगळेच. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 बघूया. आता ह्यात काय म्हटलेलं आपल्याला, इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट्स पास इन इंग्लिश है ना. म्हणजे आधी आपण लिहून घ्या म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. 50 स्टुडंट्स आहेत, हे काय होत आहेत इंग्लिशमध्ये पास झालेत. ठीक आहे, देन काय म्हटलं आहे 60 स्टुडंट्स पास इन मॅथमॅटिक्स म्हणजे 60 स्टुडंट्स काय मॅथमध्ये पास होत आहेत. देन 40 स्टुडंट्स पास इन बोथ. आता बोथ आले म्हणजेच काय असणार आहे ऑब्विसली यांचं इंटरसेक्शन. 40 स्टुडंट्स पास इन बोथ द सब्जेक्ट्स. बोथ द सब्जेक्ट्स मीन्स वॉट, इंग्लिश आणि मॅथ्समध्ये. हे किती आहेत 40 आहे. आता हे काय असणार आहे इंग्लिश अँड मॅथ. ठीक आहे, बोथ आले म्हणजे इंटरसेक्शन असेल ते. देन काय म्हटलं त्यांनी आता, नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट्स. म्हणजे एकही स्टुडंट असा नाही की जो दोन्ही सब्जेक्टमध्ये फेल झाला आहे. देन काय म्हटलं, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास ॲटलिस्ट इन वन सब्जेक्ट. म्हणजेच काय, एखाद्या सब्जेक्टमध्ये पास झालेला स्टुडंट आपल्याला फाइंड आउट करायचे, म्हणजे त्याचा नंबर ऑफ काउंट फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर टोटल स्टुडंट्स आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण फाइंड आउट करून घेऊ. त्याच्या आधी आपण काय करूया, यू सगळ्यात मेन आहे. यू म्हणजेच काय युनिव्हर्सल, म्हणजे लेट यू बी द युनिव्हर्सल सेट. ठीक आहे, ऑफ स्टुडंट्स हू अपिअर फॉर द एक्झाम. म्हणजे युनिव्हर्सल म्हणजे आता एखाद्या क्लासमध्ये जेवढे मुलं आहेत ते सगळ्यांनीच एक्झाम दिली असणार आहे. त्यामुळे यू काय असणार आहे, त्या क्लासच्या स्टुडंटचा सेट म्हणजे काय असेल तो युनिव्हर्सल असेल. ठीक आहे, लेट यू बी द युनिव्हर्सल सेट. देन आपल्याला काय गिवन आहे, इंग्लिशचं गिवन आहे म्हणजेच
ई घेऊया आपण. नंबर ऑफ ई किती आपल्याकडे मग 50 आहे. देन नंबर ऑफ मॅथला एम घेऊया, किती आहे 60 आहे. आणि इंटरसेक्शन असणारे अँड आहे, त्यामुळे म्हणजेच काय ई इंटरसेक्शन एम किती असणार आहे मग 40 गिवन आहे आपल्याला. ठीक आहे. आता आपण लास्ट एक्झाममध्ये जसं सांगितलं होतं की इंटरसेक्शन आहे, तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, व्हॉट युनिव्हर्सल किंवा युनियन सेट. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन एकदा रिपीट पाहूया. त्यात फाइंड आउट काय करायचं, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास ॲटलिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट्स. म्हणजेच काय आपल्याला फाइंड आउट करायचं ऑब्वियसली, तर युनिव्हर्सल म्हणजे किती स्टुडंट आहेत त्या वर्गामध्ये. ठीक आहे. मग त्यासाठी आपण टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स फाइंड आउट करायचं आहे. आता याच्यात टोटल नंबर म्हणजेच काय असणार आहे आपल्याला आन्सर असेल. कशामुळं, कारण त्यांनी इथे एक लाईन टाकली आपल्याला की नन ऑफ देम फेल इन बोथ सब्जेक्ट्स, म्हणजे कुणीच फेल झालं नाही दोन्ही सब्जेक्टमध्ये. ठीक आहे. म्हणजेच ॲटलिस्ट काय एका सब्जेक्टमध्ये तरी पास झालं आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे की ॲटलिस्ट वन सब्जेक्टमध्ये पास झाले स्टुडंट. म्हणजे एकूण एकच आहे, फक्त वर्ड्स त्यांनी काय केलेले आहेत जरा फिरवून टाकलेत, त्यामुळे ते कन्फ्यूज होतात. ठीक आहे. म्हणजेच काय इज इक्वल टू काय असणार आहे मग ह्या दोघांचं युनियन असेल. युनियन म्हणजेच काय सगळ्या सेटची ॲडिशन. म्हणजे याचा फॉर्म्युला आहे आपल्याला काय नंबर ऑफ ई प्लस नंबर ऑफ एम मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एम. नंबर ऑफ ई किती मग आपल्याकडे 50 आहे, हे 60 आहे मायनस 40 म्हणजे 60 मायनस 40 20, 50 प्लस 20 70. म्हणजेच काय द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास ॲटलिस्ट इन वन सब्जेक्ट इज वॉट 70. म्हणजे 70 मुलं असे आहेत की ॲटलिस्ट एका तरी सब्जेक्टमध्ये ते काय झालेत पास झालेले आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 पाहूया. आता थोडा लेंदी आहे क्वेश्चन, पण तुम्ही जर एकदा पाहून केला म्हणजे समजून केला आणि देन पाहून केला तर मग तो तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर आता क्वेश्चन नंबर 4 पाहूया. त्यात क्वेश्चन जरी मोठा असला तरी सोल्युशन छोटंच असेल, एक 4-5 स्टेपचं सोल्युशन आहे. तर पाहूया आपण. अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स ऑफ क्लास 9. म्हणजेच आता सगळ्यात पहिल्यांदा गिवन डेटा तुम्ही रफमध्ये लिहून घेतला तरी चालेल, म्हणजे लक्षात येईपर्यंत. ठीक आहे. आणि देन सोल्युशन तर ऑब्व्हियसली तुमचं इथून सुरू होईल. पण आता मी तुम्हाला सांगतो किती स्टुडंट आहेत. ऑब्व्हियसली 220. आता 220 म्हणजेच काय असणार आहे पूर्ण युनिव्हर्सल, म्हणजेच 220 स्टुडंट्स फॉर युनिव्हर्सल सेट. ठीक आहे. देन आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. म्हणजे 130 स्टुडंट्सनी काय सांगितलं आहे की रॉक क्लाइम्बिंगसाठी त्यांनी त्यांचा इंटरेस्ट दाखवला आहे. ठीक आहे. आता रॉक क्लाइम्बिंग म्हणून आपण आर घेऊया. ठीक आहे. देन काय म्हटलं आहे अजून अँड 180 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज अ स्काय वॉचिंग. म्हणजे 180नी काय सांगितलं आहे की स्काय वॉचिंग त्यांची हॉबी आहे. स्काय वॉचिंगसाठी यस घेऊया आपण. ठीक आहे. देन देर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ हॉबीज. बोथ आलं आहे म्हणजेच काय असणार आहे आता इतक्या वेळात तुम्हाला कळलं असेल. आता बोथ आलं आहे म्हणजेच काय असणार आहे इंटरसेक्शन. इंटरसेक्शन कोणाचं रॉक क्लाइम्बिंग आणि स्काय वॉचिंगचं. म्हणजेच काय असणार आहे आर इंटरसेक्शन यस. ह्याला आपण नंबर ऑफ घेऊया म्हणजे इथेच आपल्याला अजून क्लिअर होऊन जाईल. नंबर ऑफ यस आणि इकडे काय असणार आहे नंबर ऑफ आर इंटरसेक्शन यस. हे 110 आहे. ठीक आहे. मग असं असेल तर देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ 2 हॉबीज. म्हणजे असे एवढे जण असतील 220. त्यापैकी किती स्टुडंट्स आहेत की त्यांना दोन्हीपैकी एक पण हॉबी नाही आहे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन काय की ज्यांना एक पण हॉबी नाही आहे. ठीक आहे. नंबर 2 क्वेश्चन काय म्हटलं त्यांनी हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. म्हणजे फक्त रॉक क्लाइम्बिंग असणारे किती जण आहेत. ठीक आहे. किती फक्त रॉक क्लाइम्बिंग. इथं 130 रॉक क्लाइम्बिंग आहेत, पण ह्याच्यात 110मध्ये सुद्धा रॉक क्लाइम्बिंग आहेत. ठीक आहे. मग हे आपल्याला फाइंड आउट करायचे सेपरेट करून. आणि देन काय म्हटलं आहे की हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. ठीक आहे. म्हणजे फक्त स्काय वॉचिंगचे वेगळे काढा, रॉक क्लाइम्बिंगचे वेगळे काढा आणि एक पण खेळ आवडत नाही खेळायला असे किती जण आहेत हे पण काढा.
असे 3 क्वेश्चन आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितले. तर सगळ्यात मेन काय असतं, आपल्याला इंटरसेक्शन गिवन आहे तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, युनियन. हे तुम्ही लक्षातच ठेवा, इंटरसेक्शन आहे तर सगळ्यात पहिलं काय असणार आहे, युनियन फाइंड आउट करा. म्हणजे आर युनियन यस. मग किती असणार आहे ते, नंबर ऑफ आर प्लस नंबर ऑफ यस मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन यस. म्हणजे किती आता आहे, नंबर ऑफ आर 130 प्लस 180 मायनस 110. हे किती असणार आहे, 180 मायनस 110 70 ओनली, 70 प्लस 130 200. म्हणजे हे किती असणार आहे, नंबर ऑफ आर युनियन यस किती असेल 200. ठीक आहे. युनियन म्हणजेच काय, ह्या दोघांचं युनियन म्हणजे युनियन सेट आपण पाहिलं होतं. ठीक आहे. म्हणजेच काय, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ, म्हणजेच आता 200 स्टुडंट असे असतील की जे रॉक क्लाइम्बिंग किंवा स्काय वॉचिंग खेळणारच आहेत. ठीक आहे. म्हणजे 220 पैकी 200 स्टुडंट कुठला तरी एक खेळ खेळतील ऑब्व्हियसली. मग पहिला क्वेश्चन काय होता की हाऊ मेनी स्टुडंट्स हू डू नॉट हॅव एनी हॉबी, म्हणजे एक पण हॉबी नाही असे किती असतील. मग ऑब्व्हियसली 220 पैकी 200 खेळत आहेत सगळाच खेळ कुठला तरी आयदर ऑर. मग 220मधनं 200 गेले, 20 राहिले. म्हणजे 20 स्टुडंट असे आहेत की ज्यांना कुठलीच हॉबी नाही आहे, म्हणजे खेळायची इच्छा नसते त्यांची. ठीक आहे. मग ते कसं फाइंड आउट करणार तुम्ही, मग ते लिहिणार काय तुम्ही, तर नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ऑर स्काय वॉचिंग. हे तुम्ही लिहून घ्या. क्वेश्चन जो आहे त्यात फक्त काय कट करा तुम्ही की हाऊ मेनी स्टुडंट्स, त्याच्याऐवजी काय करताल, नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट हॅव एनी ऑफ 2 हॉबीज इज इक्वल टू काय असेल. मग आता हे कसं फाइंड आउट करायचं आपल्याला, नंबर ऑफ युनिव्हर्सल मायनस ह्या दोघांचं युनियन. म्हणजेच काय, नंबर ऑफ युनिव्हर्सल मायनस नंबर ऑफ युनियन. म्हणजेच किती, नंबर ऑफ युनिव्हर्सल इज 220 मायनस किती 200. म्हणजेच किती आलं आहे, म्हणजे 20 स्टुडंट असे आहेत की ज्यांना कुठलाही खेळ खेळायची इच्छा नाही किंवा इंटरेस्ट नाही. ठीक आहे. नंबर 2 काय फाइंड आउट करायचं आपल्याला की नंबर ऑफ स्टुडंट्स हू फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग, म्हणजे फक्त रॉक क्लाइम्बिंग असलेले आपल्याला फाइंड आउट करायचे. मग आता रॉक क्लाइम्बिंग असलेले किती असतील हे आपण फाइंड आउट करू. ह्याच्यात काय म्हटलं आहे, 130 इज द वॉट रॉक क्लाइम्बिंगचे आणि 180 इज द स्काय वॉचिंगचे. मग आपण आता फाइंड आउट करताना नंबर ऑफ स्टुडंट्स हू फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली, तर आपण काय करायचं, नंबर ऑफ रॉक क्लाइम्बिंग मायनस ह्या दोघांचं इंटरसेक्शन येईल. म्हणजेच काय, नंबर ऑफ रॉक क्लाइम्बिंग मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन यस. म्हणजेच किती असणार आहे ते, 130 मायनस 110. ठीक आहे. 130 मायनस 110 इज 20. म्हणजेच काय, 130 पैकी 110 आपण सबट्रॅक्ट करू, म्हणजे राहिली किती 20 ऑब्व्हियसली. म्हणजे 20 काय असतील ओनली रॉक क्लाइम्बिंगवाले येईल. आणि लास्ट वन इज वॉट, सेम स्काय वॉचिंगचं असेल. म्हणजेच काय, 180 मायनस 110. म्हणजेच काय, नंबर ऑफ यस मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन यस. म्हणजेच किती, 180 मायनस 110. म्हणजेच किती झालं ते 70 येईल लक्षात. म्हणजे 70 स्टुडंट्स काय असतील, हू फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग. म्हणजे एक पण नाहीत खेळत असे किती आहेत, 20 झाले. आणि नुसती रॉक क्लाइम्बिंगवाले किती आहेत, 70 है ना. नाही, नुसती रॉक क्लाइम्बिंगवाले 20 आहेत आणि स्काय वॉचिंगवाले 70 येईल लक्षात. आता लास्ट क्वेश्चन नंबर 5. त्यात एक डायग्राम सांगितली आपल्याला आणि त्यातनं क्वेश्चन आहेत. मे बी हा इझी क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता, तरी पण आपण चेक करूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये डायग्राम एक दिली आपल्याला. काय म्हटलंय, ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. म्हणजे वेन डायग्राम आहे त्यातले फॉलोइंग सेट तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. इथे ए, बी ए, यू ए, टी ए,
यस आहे ना. इथं एक्स वाय आणि झेड आहे. तुम्ही बुकमध्ये बघा नीट वाटल्यास डायग्राम पी क्यू आर किंवा मी तुम्हाला हे दाखवेल एक डायग्राम. ठीक आहे. त्यातल्या सगळ्यात पहिल्यांदा काय फाइंड आउट करा म्हटले ए हा सेट आपल्याला दाखवायचा. तर ए काय असता येईल मग ऑब्विसली एक्स वाय झेड एम आणि एन म्हणजे सगळंच आहे. एक्स आहे वाय आहे झेड आहे एम आणि एन आहे. देन काय बी सेट. बी मध्ये काय काय येत आहे अगेन सेम आहे पी क्यू आर एम एन. देन काय सांगितलं ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजेच काय ह्या दोघांचा युनियन घ्यायचं म्हणजे काय असेल एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. आता इथं एम एन आहे पण आपण एम एन इथं ऑलरेडी घेतलं आहे त्यामुळे रिपीट होणार आहे का ते नाही होणार. देन युनिव्हर्सल म्हणजे सगळेच एलिमेंट्स येतील आता म्हणजेच काय हे जे काय आहेत सगळे ते तुम्ही लिहून घेऊ शकता. म्हणजे काय एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. ठीक आहे. आणि एस टी हे पण आहेत त्यामुळे हे लिहूनच दे तुम्ही एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर आणि एस आणि टी एस कॉमा टी. देन नेक्स्ट काय ए डॅश कॉम्प्लिमेंट ऑफ वॉट ए. कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजेच काय यातले एलिमेंट सोडून बाकी सगळे म्हणजे हे एवढं स्किप करावं लागेल. आणि मग पी क्यू आर एस टी हे काय असणार आहे कॉम्प्लिमेंट पी क्यू आर एस टी. देन बी डॅश मीन्स वॉट त्याचं पण आपल्याला फाइंड आउट म्हणजे पी क्यू आर एम एन हे सोडून म्हणजेच एक्स वाय झेड पी क्यू आर एम एन आणि एस कॉमा टी. ठीक आहे. देन लास्ट वन इज ए युनियन बीचं कॉम्प्लिमेंट म्हणजे ह्यातले सोडून म्हणजे ऑब्विसली कुठले असतील ते एस कॉमा टी. ठीक आहे. थँक्यू.